सकाळी 5 वाजल्यापासूनचे आमचे हे थकलेले चेहरे. अचानक अक्कलकोटला जायचंच असं दोघींचाही हट्ट. हो नाही हो नाही म्हणत म्हणत शेवटी दोघीच निघालो. पण म्हणतात ना, स्वामींच्या दर्शनाला एवढं सहजासहजी जाणं शक्य नाही. मग काय, प्रवासात खूप सारे अडथळे. सकाळी बस लेट निघाली. अर्धा प्रवास झाल्यावर बस खराब झाली. भयंकर गर्दी. सकाळी 5 वाजल्यापासून थकलेल्या चेहऱ्यांनी तब्बल 12 ते 13 तास प्रवास करून अखेर अक्कलकोटला पोहोचलो. आणि स्वामीचरणी गेल्यावर सगळा थकवा विसरून गेलो. मन अगदी शांत झालं. गेल्या 5-6 महिन्यांपासून होत असलेला प्लॅन अचानक काही ना काही कारणांमुळे कॅन्सल व्हायचा. तेव्हा मनात विचार यायचा की काही चुकतंय का, की म्हणूनच स्वामीच आपल्याला बोलवत नाहीये. पण ते म्हणतात ना, स्वामींचा बुलावा आल्याशिवाय कोणी सहजासहजी त्यांच्या दर्शनाला जाऊ शकत नाही. अगदी आमचंही असंच झालं. आणि शेवटी स्वामींच्या दरबारात जाऊन आम्ही स्वामींचा आशीर्वाद घेऊन आलोच. येताना असं लक्षात आलं की माणसाच्या जीवनात स्वामींची साथ असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. पण गरज आहे ती फक्त निस्वार्थ स्वामी भक्तीची. श्री स्वामी समर्थ.